Hello students, I am Gatkul sir. Today we are going to learn very important chapter that is summary writing. Summary writing सारांश लेखन. आपल्या इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये ॲक्टिव्हिटी शीटमध्ये इट इज कंपल्सरी क्वेश्चन 4A जो असतो तो नॉन टेक्स्चुअल पॅसेज असतो, अनशीन पॅसेज असतो. त्या अनशीन पॅसेजवरच आपल्याला समरी रायटिंग क्वेश्चन 4B मध्ये 5 मार्क्ससाठी करायची असते. तुम्हाला क्वेश्चन 4B असा असतो, रीड द पॅसेज गिवन इन 4A अँड राईट द समरी ऑफ इट. तुम्हाला 4A मध्ये जो दिलेला अनशीन पॅसेज आहे त्याच्यावरच तुम्ही काय करायची, तो पॅसेज वाचून त्याची समरी लिहायची. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. आणि त्याला आपण सुटेबल टायटल काय करायचं आहे, सुचवायचं आहे. यु नो, समरी रायटिंग इट इज अ स्किल. समरी रायटिंग किंवा सारांश लेखन ही एक कला आहे. अँड वी कॅन अचीव दॅट स्किल बाय प्रॅक्टिस. वी कॅन डेव्हलप द समरी रायटिंग स्किल बाय प्रॅक्टिस. म्हणजे आपण जर नेहमी सराव केला तर हे स्किल आपल्याकडे येऊ शकतं. लेट अस नो द मार्किंग स्कीम ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंगची आपण मार्किंग स्कीम पाहूया. सुरुवातीला नंबर 1 टायटल. टायटल इज फॉर 1 मार्क. सेंट्रल आयडिया or theme of the summary is 2 marks. Then use of appropriate language and grammar 2 marks. अशा प्रकारे आपल्याला 5 मार्क्ससाठी काय असते, ही समरी रायटिंग असते. लेट अस नो मोर अबाउट समरी रायटिंग. आता समरी रायटिंग म्हणजे काय, सारांश लेखन म्हणजे काय. सारांश लेखन लिहित असताना, समरी रायटिंग करत असताना बऱ्याचशा मुलांचा असा समज असतंय की उगाच 2-4 ओळी त्याच्यातले लिहायच्या तर असं व्यवस्थित तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत. तर समरी रायटिंग मीन्स टू राईट द जीस्ट ऑफ द पॅसेज or to write the central idea or theme of the passage, to highlight the main and important points and convey the whole matter or information in a short. तुम्ही त्या पॅसेजमध्ये पॅसेजची जी मध्यवर्ती कल्पना असेल, सेंट्रल आयडिया असेल किंवा त्याचे जे मेन पॉईंट्स आहेत ते तुम्ही थोडक्यात सांगणे, याला म्हणायचं सेंट्रल आयडिया सांगणे, याला म्हणायचं समरी रायटिंग. आता समरी रायटिंग लिहित असताना आपल्याला जे त्याच्यामधले जे मुख्य मुद्दे आहेत त्यांचा विचार करून आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये ते थोडक्यामध्ये मांडायचं असतंय, त्याला म्हणायचं सारांश लेखन. आता सारांश लेखन म्हणजे काय, मुलांना तुम्ही एखादी मॅच पाहता, क्रिकेटची मॅच पाहिल्यानंतर तुमच्या मित्राने जर ती मॅच पाहिली नसेल तर मित्राला तुम्ही काय करता, त्या मॅचचं सगळं सांगत बसता का, इतके प्लेयर होते, यानं अशी मॅच या ठिकाणी होती का, असं नाही. तर तुम्ही थोडक्यात सांगता की कोणत्या एखादा बॉलर असेल, त्या बॉलरने किती ओव्हर टाकल्या, त्याने किती विकेट्स मिळवल्या. एखादा बॅट्समन आला तर त्या बॅट्समनने किती रन्स काढले, कशा प्रकारचे कॅचेस घेतल्या, हे जसे थोडक्यात सांगता त्या मॅचचा सारांश, त्या प्रकारे तुम्ही देखील आपला जो दिलेला पॅसेज असेल त्या पॅसेजचा थोडक्यात काय करायचं आहे, तुम्ही सारांश आपल्या शब्दामध्ये सांगायचा आहे. मुलांनो, समरी रायटिंग करत असताना, सारांश लेखन करत असताना, मग ते इंग्लिशचं असो किंवा मराठीचं असो, सारांश लेखन करत असताना काही गाईडलाईन्स महत्त्वाचे आहेत, काही डूज अँड डोंट्स महत्त्वाचे आहेत. डूज म्हणजे काही केलं पाहिजे, डोंट्स म्हणजे काही नाही करायचं, म्हणजे कुठल्या गोष्टीचा वापर करायचा आणि कुठल्या गोष्टी टाळायच्या, या डोंट्समध्ये पाहिलेल्या आहेत. आता या ज्या गाईडलाईन्स घेतलेल्या आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील जे तज्ज्ञ शिक्षक आहेत त्या अनेक तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. आता गाईडलाईन्समध्ये जर आपण डूज पाहिलं तर सारांश लेखन करत असताना, समरी रायटिंग करत असताना जो तुम्हाला दिलेला जो अनसीन पॅसेज असेल
4A मध्ये जो दिलेला अनसीन पॅसेज असेल तो पॅसेज, रीड द पॅसेज केअरफुली वन्स अगेन. तुम्हाला जो दिलेला पॅसेज असेल तो परत एकदा तुम्ही अतिशय काळजीपूर्वक वाचला पाहिजे. आपण जर ज्यावेळेस समरी रायटिंग करतो त्यावेळेस वाईल रीडिंग तुम्ही ज्यावेळेस पॅसेज नंतर वाचत असता, अंडरलाईन द मेन पॉइंट्स ऑर द मेन सेंटेन्सेस. तुम्ही त्याच्यामध्ये असणारे जे मुख्य मुद्दे आहेत, जे मेन सेंटेन्सेस आहेत, जे की पॉइंट्स आहेत, त्या की पॉइंट्सला तुम्ही काय करायचे, अंडरलाईन करायची. राईट द की पॉइंट्स. आणि जेव्हा तुम्ही समरी रायटिंग करत असता त्यावेळेस तुम्ही त्या की पॉइंट्सचा काय करायचा, वापर करायचा. चौथी जी गाईडलाईन आहे डूजमध्ये ती म्हणजे राईट ओनली वन पॅरेग्राफ. तुम्हाला जर 3 पॅरेग्राफ दिलेले असतील तर तुम्ही पण 3 किंवा 4 पॅरेग्राफ करायचे नाहीत. आयडियल पॅरेग्राफ कितीचा असतो, 1 पॅरेग्राफ लिहायचा. अँड आयडियल समरी वुड बी 1/3 or 1/4 इन लेंथ ऑफ द गिवन पॅसेज. तुम्हाला जो दिलेला पॅसेज असेल त्या पॅसेजच्या 1/3 किंवा 1/4, 1/3 किंवा 1/4 म्हणजे तुम्हाला जर 20 ओळीचा पॅसेज दिलेला असेल तर तुम्ही लिहिणारी जी समरी रायटिंग आहे ती 5 ओळीत झालेली पाहिजे. मग आपण 5 ओळीत करायची म्हणजे आपण कुठल्या कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा देखील आपण विचार करू. तुम्ही ज्यावेळेस समरी रायटिंग लिहिता त्यावेळेस समरी रायटिंग शुड राईट शॉर्ट अँड सिम्पल बट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस. समरी रायटिंगमध्ये तुमची जी वाक्य असतील दोज सेंटेन्सेस शुड बी शॉर्ट अँड सिम्पल बट ग्रॅमॅटिकल करेक्ट. तुम्ही जी वाक्य लिहिता ते अतिशय शॉर्ट सिम्पल असली तरी चालतील परंतु ग्रॅमॅटिकली करेक्ट असावी. आणि तुम्ही जो लिहिताय समरी रायटिंग जी लिहिताय इट शुड बी इन अ इफेक्टिव्ह मॅनर. तुम्ही जी समरी रायटिंग लिहिता ती अतिशय प्रभावशाली असली पाहिजे. उगाच जशीच्या तशीच 1-2 वाक्य किंवा जसा तसा लिहायचं असं करायचं नाही. समरी मस्ट बी फॅक्च्युअल ऑर ऑब्जेक्टिव्ह. समरी मस्ट बी फॅक्च्युअल. जी दिलेली फॅक्ट आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप असावी. इट शुड नॉट बी सब्जेक्टिव्ह ऑर पर्सनल. ती सब्जेक्टिव्ह होता कामा नये, वैयक्तिक होता कामा नये. जी दिलेली फॅक्ट आहे त्या फॅक्टवर आधारित समरी लिहिली पाहिजे. अवॉइड द एक्झॅक्ट रिपिटेशन. काही वाक्य रिपीट होतात, काही घटना रिपीट झालेल्या असतात तर ती आपल्याला काय करता आल्या पाहिजेत, ते रिपिटेशन अवॉइड करता आलं पाहिजे, टाळता आलं पाहिजे. तुमच्या समरी रायटिंगमध्ये ते येता कामा नये. इफ पॉसिबल राईट कॉम्प्लेक्स ऑर कंपाऊंड सेंटेन्सेस. जर तुम्हाला शक्य असेल, जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील, जर तुम्ही चांगल्या प्रकारचं लेखन कौशल्य जर आत्मसात केलेलं असेल तर तुम्ही कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्सचा देखील उपयोग करू शकता. राईट मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्सेस युजिंग अ कोटेशन मार्क. लेखकाचं जे मत असेल त्याच्यामध्ये एखादी प्रोव्हर्ब असेल, त्याला जे महत्त्वाचं जे त्या जिस्ट असेल एखाद्या वाक्यामध्ये तर त्या वाक्याला तुम्ही काय करू शकता, डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये किंवा कोटेशन मार्क्समध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. नेक्स्ट पॉइंट, यूज दीज वर्ड्स. तुम्ही जेव्हा समरी रायटिंग करत असता त्यावेळेस इट शुड बी फॅक्च्युअल. फॅक्च्युअल वाटण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे या फ्रेजेस वापरू शकता किंवा असे शब्द वापरू शकता. देअरफॉर, हावेवर, ऑन द कॉन्ट्ररी, सिमिलरली, अशा फ्रेजेसचा देखील तुम्ही वापर करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग करत असता इट शुड बी फॅक्च्युअल. असं वाटलं पाहिजे की ऑथर म्हणतोय किंवा ऑथरचं मत आहे, तुमचं मत मांडायचं नाही. तर अशा वेळेस तुम्ही लिहा ऑथर सेज. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरा. ऑथर सेज, रायटर स्टेट्स, ऑथर टेल्स दॅट, आर्टिकल शोज दॅट. अशा प्रकारे काही वाक्यांची सुरुवात करून देखील तुम्ही लिहू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग करत असता, समरी रायटिंग करत असताना यू हॅव टू डू द पॅराफ्रेजिंग ऑर एडिटिंग. तुम्ही जे लिहिता
त्यावेळेस लिहित असतानाच तुम्ही काही गोष्टीचं एडिटिंग ज्यावेळेस दुसरं वाचन करता, दुसऱ्या वाचनाच्या वेळेस तुम्हाला एडिटिंग करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, वाईल पॅराफ्रेजिंग ऑर एडिटिंग चेक द स्पेलिंग. बऱ्याच वेळेस काय होतं, बरीचशी मुलं पॅराग्राफमध्ये दिलेले, पॅसेजमध्ये दिलेले स्पेलिंग सुद्धा चुकतात. ते चुकता कामा नये. तुम्ही यू हॅव टू रिमेंबर द फ्लुएन्सी इन द टेन्स ऑर ग्रामर. तुम्ही ग्रामरचा योग्य वापर केलाय का, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ ग्रामर आहे का, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ टेन्स आहे का, याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. अँड देअर मस्ट बी फ्लुएन्सी व्हाईल रायटिंग द पॅसेज ऑर द पॅराग्राफ. समरी रायटिंग करत असताना तुमच्या लिखाणामध्ये एक फ्लुएन्सी पाहिजे. असं ओढून ताणून आणल्यासारखं होता कामा नये. फ्लुएन्सी असली पाहिजे. आपण समरी रायटिंग लिहित असताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे, कशा प्रकारे समरी रायटिंग केली पाहिजे हे पाहिलं. परंतु समरी रायटिंग करत असताना काही गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे. आपण डूज आणि डोंट्स, तर डूज पाहिले आपण काय केलं पाहिजे. आता आपण डोंट्सचा विचार करूया. तर बरेचशा वेळेस आपण ज्या गोष्टी नाही करायला पाहिजेत त्या जर गोष्टी इन्क्लूड केल्या तर मग आपले समरी रायटिंग पाहिजे तसं समाधानकारक होत नाही. तर पहिला पॉईंट आहे, डोंट इन्क्लूड लेस इम्पॉर्टंट पॉईंट्स. तुम्ही महत्त्वाचे पॉईंट्स लिहायचे आहेत. महत्त्वाची जी माहितीमधली त्याच्यामधली जी सेंट्रल आयडियामध्ये असणारे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही लिहायचे आहेत. लेस इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही इन्क्लूड करायचे नाही. स्किप द एक्झाम्पल्स. त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला जे दिलेला जो पॅसेज असेल त्याच्यामध्ये जे 2-3 पॅरेग्राफ्स असतील त्या पॅरेग्राफ्समध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले असतील. ती एक्झाम्पल्स तुम्ही लिहायची नाहीत. समरी रायटिंगमध्ये एक्झाम्पल्स लिहायचे नाहीत. डोंट कॉपी द सेंटेन्स ॲज इट इज. एखादं वाक्य जसंच्या तसं लिहायचं नाही. जर त्याच्यामध्ये जर एखादी प्रोव्हर्ब्स आलेली असेल, अतिशय महत्त्वाचं वाक्य असेल तरच तुम्ही डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये किंवा कोटेशन मार्कमध्ये तुम्ही ते लिहू शकता. परंतु जशीच्या तशी जर वाक्य तुम्ही लिहिली तर तुम्हाला समरी रायटिंगला समाधानकारक मार्क मिळणार नाही. डोंट राईट नंबर्स, डेट्स ऑर न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. ज्यावेळेस तुम्हाला एखादा पॅसेज दिला जातो, पॅरेग्राफ दिलेला जातो, तो जर एखाद्या नेत्यावर असेल तर त्याचा जन्म या ठिकाणी झाला, या तारखेला झाला, त्याने या तारखेला हे केलं ते केलं, असं तुम्ही कुठलेही नंबर्स लिहायचे नाहीत, डेट्स लिहायचे नाही, कुठलीही न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन तिथं देता कामा नये. नंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, डोंट एक्सप्रेस युअर थॉट्स ऑर आयडियाज. बऱ्याचशा मुलांना आपलेच विचार मांडायचे, तुमचे विचार मांडायचे नाहीत. त्या लेखकाचे जे विचार आहेत त्यांचेच विचाराचा तो पॅरेग्राफ आहे असं वाटलं पाहिजे. नाहीतर बरेच जण लिहितात आय थिंक, मला वाटतं, इट इज माय ओपिनियन, हे माझं मत आहे, अकॉर्डिंग टू, माझ्या मते. तुझ्या मताला इथं काही गरज नाही. तुमचे मत मांडायचं नाही, तुमचे विचार मांडायचे नाहीत, ते लेखकाचे विचार आहेत असं वाटलं पाहिजे. समरी रायटिंग लिहित असताना या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. समरी रायटिंग लिहित असताना ज्या गोष्टी टाळायच्या त्या टाळल्या पाहिजेत. तो पॅरेग्राफ लेखकाचाच आहे, लेखकाचाच विचार आहेत, लेखकाची अशी मतं आहेत, अशा प्रकारे तो पॅसेज वाटला पाहिजे. नाहीतर जे तुमचे पेपर एक्झामिनर असतात, पेपर चेक करणारे जे असतात, त्यांना तुम्ही जर लिहिलं आय थिंक, इट इज माय ओपिनियन, अकॉर्डिंग टू मी, तुमचं मत मांडायचं नाही, तुमचे विचार मांडायचे नाहीत, तुमच्या आयडियाज सांगायच्या नाहीत, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. एक्झाम्पल्स लिहायची नाहीत, वाक्य जशीच्या तशी लिहायची नाहीत. बऱ्याचशा लोकांचं असं मत आहे की आपण समरी रायटिंग लिहित असताना 5-10 वाक्य लिहिली की चालतंय, असं नाही. तुम्हाला दिलेल्या पॅसेजच्या 1/3 किंवा 1/4 पॅसेज झाला पाहिजे. जर 20 ओळीचा असेल तर 5 ओळीपर्यंत ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही समरी रायटिंग लिहित असता त्यावेळेस मात्र तुमची समरी रायटिंग इट शुड बी इन अ शॉर्ट सेंटेन्सेस, थोडक्यात आणि इन युअर ओन सेंटेन्सेस. तुमचं मत आहे म्हणजे तुम्ही लिहिताय असं वाटलं पाहिजे. तुमच्या इन युअर ओन सेंटेन्स, तुमच्या वाक्यामध्ये
शॉर्ट सेंटेन्समध्ये ती लिहिलं पाहिजे. जर तुम्हाला एक लक्षात घ्या, या ज्या गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईन्समध्ये अनेक तज्ज्ञ शिक्षकांच्या सहभागाने हे गाईडलाईन्स काढलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.